आयुष्यात तुम्हाला एकदा तरी हा प्रश्न जरूर पडला असेल. यशस्वी लोक वेगळं असं काय करतात? जर तुम्ही तुमच्या अवतीभवती बघितलं, तर लक्षात येईल की तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा, मग ते कपडे असोत, गॅजेट असोत किंवा तुमचं आवडतं फूड ॲप्लिकेशन असो. या सर्वांचा एकच उद्देश असतो. तुमच्या जीवनाला अधिक आरामदायी बनवणे. आजकाल सगळ्या गोष्टी फक्त एका क्लिकवरती मिळतात. भूक लागली, फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनवरती ऑर्डर करा. नवीन कपडे हवे, ऑनलाईन शॉपिंग आहेच. मूव्ही बघायचा आहे, OTT प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. आयुष्यात काहीही मिळवायचं असेल, तर ते अगदी एका क्लिकवरती सहज उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला असं वाटू लागलंय, की जीवनाचा एकमेव हेतू म्हणजे फक्त आराम आणि सुख सुविधा मिळवणे. आपण सतत विचार करतो, माझं आयुष्य किती सोयीस्कर आहे, मी पुरेसा सुखी आहे का, माझ्याकडे अपेक्षित सर्व सुख सुविधा आहेत का. पण जरा थांबा आणि विचार करा, हे सगळं खरंच तितकं सत्य आहे का? यशस्वी लोक असं जगतात का? ज्यांना तुम्ही आदर्श मानता, त्यांनी फक्त सोप्या गोष्टी निवडल्या असत्या, तर ते जिथे आहेत तिथे पोहोचले असते का? यशस्वी लोक वेगळं काय करतात? ते स्वतःला दररोज एका नव्या आव्हानासमोर उभं करतात. ते कठीण निर्णय घेतात, अडचणींचा सामना करतात. यशस्वी लोक स्वतःला सतत विचारत असतात, मी माझ्यासाठी कोणता नवीन आणि आव्हानात्मक मार्ग निवडतोय. कारण सहज मिळणाऱ्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकत नाहीत. जर तुम्हाला खरंच काहीतरी अर्थपूर्ण करायचं असेल, तर जाणून बुजून सर्वात कठीण असा मार्ग तुम्हाला निवडावा लागतो. कारण संघर्षातूनच नवीन शिकायला मिळतं. जिथे अडचणी असतात, तिथेच खऱ्या संधी दडलेल्या असतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कॉलेजला नवीन होता, तेव्हा सगळं कठीण वाटायचं. अगदी नवीन मित्र बनवणे, नव्या विषयांशी जुळवून घेणे. पण काही महिने गेले आणि तेच सगळं सहज वाटायला लागलं. आणि मग पुढे काय झालं? तुम्ही हळूहळू तेवढ्यातच समाधान मानायला लागलात आणि नवीन काही शिकायचा प्रयत्न केला नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा सगळं सोयीचं असतं, तेव्हा वाढ थांबते. म्हणूनच जर तुम्ही स्वतःला नेहमीच आरामदायी परिस्थितीत ठेवलं, तर तुम्ही मोठ्या संधी कधीच मिळवू शकणार नाही. खरं सांगू, मोठं यश मिळवायचं असेल, तर सुरुवातीला लोक तुमच्यावर हसतील, टोमणे मारतील, चुका झाल्यावर तुमची टर उडवतील. पण जे खरंच मोठं करायचं ठरवतात, ते या सगळ्या गोष्टींना किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार न करता पुढे जातात. ते स्वतःला अशा ठिकाणी उभं करतात, जिथे त्रास होतो, अडचणी येतात. कारण त्यांना माहीत असतं, याच ठिकाणी मी शिकेल आणि इथेच मी मोठा होईल. कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी प्रयत्न करणं म्हणजे थंड पाण्यात उडी घेण्यासारखं आहे. सुरुवातीला ते खूप थंड वाटतं, पण थोड्या वेळाने त्याची सवय झाली की बस, हे जीवन आहे. काही करायचं असेल तर त्या थंड पाण्यात थोडा वेळ राहायला शिका. त्रास होतोय, होत राहू द्या. भीती वाटतेय, वाटू द्या. कारण हा त्रास आणि ही भीती हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. यशस्वी लोक हेच करतात. स्वतःला दररोज कठीण परिस्थितीत टाकतात. स्वतःच्या कमकुवत ठिकाणी किंवा स्वतःच्या कमकुवत गोष्टीवरती काम करतात आणि सतत त्यामध्ये सुधारणा करतात. तर आता तुम्ही विचार करा, तुम्ही आरामदायी आयुष्य जगणार आहात की स्वतःला नवीन आव्हानांसमोर ठेवून ते आव्हान पत्करून तुमचं आयुष्य सुखकर करणार आहात?